पंढरपूरला आलेलो आहोत आणि आपणही अशीच प्रार्थना करायची, या सर्व घरदार, सर्व व्यवसाय, आपला व्यावहारिक सर्व कामे सोडून पंढरपूरला या तीर्थक्षेत्रावरती आलो आहोत ना. पांडुरंग परमात्म्याकडे आपण विनंती करायची, प्रार्थना करायची की देवा, आता या 7 दिवसात तरी आमच्या मनामध्ये इतरत्र आमची वृत्ती कुठेही जाऊ देऊ नकोस, जाऊ देऊ नकोस. माझं चित्त, माझी वृत्ती कुठं राहू दे, तुझ्या पायावरतीच राहू दे, अशी प्रार्थना आपणही करायची ना. अशी प्रार्थना तुकोबरायांनी देवाकडे केलेली आहे. म्हणून हा अभंग पहिल्या दिवशी निवडायचा. विठाला विठाला, म्हणजे किमान 7 दिवस तरी आपली वृत्ती इतरत्र कुठेही जाऊ नये, भगवान परमात्म्याच्या सतत चरणावरती राहावं, हे कारण त्याचं प्रथम दिवशी निवडण्याचं. आणि दुसरं आणखी एक कारण सांगायचं झालं तर हा अभंग, या अभंगामध्ये, त्या अभंगाच्या प्रथम चरणाच्या पूर्वार्धामध्ये भगवान परमात्म्याचं नामनिर्देशक मंगल केलेलं आहे बरं का. आणि त्या मंगल केलेला असल्यामुळे आज पहिला दिवस म्हटलं की मगाशीच कथेमध्ये महाराजांनी मंगल केलं, नमन केलं. भगवान परमात्म्याला मंगल करावं लागतं, नमन करावं लागतं. कोणतंही कार्य निर्विघ्न पार पाडण्यासाठी, निर्विघ्न यशस्वी होण्यासाठी काय करावं लागतं? कोणत्याही कार्यामध्ये, व्यवहार असो, काहीही असो, त्याच्यामध्ये मंगल करावं लागतं बरं का. म्हणून हा अभंग भगवान परमात्म्याचं नामाचं, रूपाचं वर्णन करणारा, मंगल करणारा अभंग आज पहिल्या दिवशी, कारण की आपलं कार्य निर्विघ्न पार पडावं म्हणून निवडायचा. आणि बघा, तुकोबरायांनी म्हणून निवडला, म्हणूनच तुकोबरा म्हणतात की पहिल्या दिवशी घ्यायचा, म्हणून आपणही घेतला. आणि वारकरी संप्रदायाचा हा नियम आहे बरं का. आधी तुम्हाला सांगतो, मंगल करायचे ना, मग प्रत्येक ग्रंथकारांनी, प्रत्येक शास्त्रकारांनी काय केलेलं आहे, साधू संतांनी बऱ्याच आपल्याला ग्रंथामध्ये पाहता येतं की मंगल केलेलं आहे, मंगल करावंच लागतं. मग अशी झालं, सच्चिदानंद रूपाय विश्वोत्पत्त्यादि हेतवे तापत्रय विनाशाय श्रीकृष्णाय वयं नमः. भगवान परमात्म्याला नमन केलेलं आहे भागवतकारांनी. त्याचबरोबर बघा, मग तुकोबराय साधू संतांच्या वचनाप्रमाणे, साधू संतांच्याच प्रमाणे, त्याच बाण्याच्या असल्यामुळे बघा, मग ज्ञानेश्वरी ग्रंथामध्ये ज्ञानोबरायांनी सुद्धा मंगल कसं केलेलं आहे बघा. ओम नमो जियाद्य वेद प्रतिपाद्य जय जय स्वसंवेद्या देवा तुझी गणेशु सकलार्थमती प्रकाशु म्हणे वृत्तिदासु अवधारिसु. विठ्ठला ज्ञानेश्वरी सर्व श्रेष्ठ असणारा नामामणी, श्रेष्ठ ज्ञानदेवी, श्रेष्ठ असणारा, जगामध्ये विश्वामध्ये श्रेष्ठ असणारा हा ग्रंथ ज्ञानेश्वरी. त्याच्याच मंगलाला ज्ञानोबरायांनी सुरुवातीला काय केलेलं आहे, गणरायाचं मंगल केलेलं आहे. असं मंगल करावं लागतं प्रत्येक ठिकाणी. म्हणून तुकोबराय म्हणतात की मीही तुकोबराही याच बाण्याचे आहेत. म्हणून तुकोबरायांनीही या सुरुवातीलाच अभंग हा, आणि याच्यामध्ये सुद्धा या अभंगामध्ये मंगल केलेलं आहे. आणि मंगल साधत असताना तुकोबरायांनी मंगल कसं साधलं आहे, तर मंगल साधताना भगवान परमात्म्याच्या साजिऱ्या रूपाचं वर्णन, त्याच्या चरणाचं, त्याच्या दृष्टीचं, अशा पद्धतीनं सुंदर अशी, श्रेष्ठ अशी प्रार्थना करून त्यांचं मंगल या ठिकाणी केलेलं आहे. आणि ते मंगल काय साधलेलं आहे ते पहिल्या चरणात, समचरण दृष्टी बघा, भगवान परमात्म्याकडे अशी प्रार्थना करतात आणि त्यांच्या रूपाचं, त्यांच्या सुंदर असणाऱ्या, साजिरा असणाऱ्या रूपाचं वर्णन करतात, मंगल करतात. आणि महाराज म्हणतात की तेथे माझी हरी वृत्ती राहो, माझी वृत्ती तुझ्या चरणावरती, देवाला म्हणतात तुमच्या चरणावरती स्थिर राहो, माझी वृत्ती इतरत्र कुठेही जाऊ नये. कारण वृत्ती म्हटलं की मग
ती धावाधाव होती आपली संसारामध्ये लागते प्रपंचामध्ये, परंतु असं न होता माझं चित्त वृत्ती माझं चित्त कुठं असावं? तुझ्याच पायावर. माझं चित्त तुझे पायी राहे. माझे चित्त तुझे पायी. बघा, माझे चित्त तुझ्या पायावरती राहावे. आणि इथे अभंगामध्ये काय म्हटलं? चित्त तुझे पाय डोळा रूपाचे ध्यान. माझं चित्त तुझ्या पायावरती राहू दे आणि माझ्या डोळ्यामध्ये सतत काय? रूप, तुझं स्वरूप, तुझं साजीर गोजीर गोड मधुर सुंदर असणार रूप. सुंदर ते ध्यान. कोणचं रूप? हे विठेवरी करकटेवरी भेवनिया असं असणार गोड. बघा काय गोड रूप आहे महाराज. तुळशी हार गाळा कासे पितांबर आवडे निरंतर हेची ध्यान. बघा शेवट तुका म्हणे माझं याची सर्व सुख पाहिन श्रीमुख आवडीने असं असणार डोळा रूपाचे ध्यान. अखंड मुखी नाम तुमचे वर्णावे गुण. अखंड समजरण सासरे विठेवरी साजिरे विटेवरी पहा भीमातिरी विठ्ठल. पहा भीमातिरी, भीमातीरावरती बरं का असलेलं हे कोणतं? नुसतं पंढरपूर नाही बरं का. श्री क्षेत्र पंढरपूर तर आहेच, परंतु एवढंच नाही. याचं महत्व, याचं महात्म्य काय आहे तर हे पंढरपूरच नसून नुसतं आपल्या या मृत्यू लोकावरचं भूवैकुंठ आहे. हे भूवैकुंठ पंढरी पंढरी वैकुंठ भूमीवरी. या भूमीवर पंढरीला वैकुंठ केलं आणि ही येण्यासाठी आपल्याला सोपी पायवाट केली महाराज. ही सोपी आहे. आणि आपण आता किती बघा भावनेला आलो आणि पंढरपूरला यायचं म्हटलं की बघा सर्वांनाच मग इथं पुरुष महिला असं पाहायचंच नाही भेदभाव. या ठिकाणी सर्वजण आपल्या माहेरला म्हणूनच निघतात. कारण हे पंढरपूर कसं आहे? माहेर आहे. पंढरी हे माझे माहेर
संतांचे नामया स्वामी. बघा असं असणारं माहेर संतांचं हे माहेर आहे. म्हणून माझे माहेर पंढरी खूप अभंग आहेत बरं का. भुवैकुंठ पंढरी काया ही पंढरी आत्मा हा विठ्ठल. आधी बरवे झाले चाली म्हणजे बघा याला जाणकार माणूस लागतो. अनंत महाराजांनी दिलं महाराजांनी दिलं बारकावून सुईकून निघून जातो. वेळच घेत नाही रे तसं काय. अण्णा आजी बरोबर झाले माझे माहेर भेटले. माझे माहेर भेटले. आपल्याला सर्वांनाच माहेर सापडलंच शेवटी. रात्री अण्णा निघाले ट्रेन उशिरा निघाली महाराज 10 वाजले बेजारी पण गाठलेच म्हणले अण्णा. सकाळी आलोच उभा राहून ना. मीही सकाळी माझ्यासोबत महिला मंडळ घेऊन गावातले सर्वजण म्हणलं आता उशीर होतं का. रेल्वेवाल्याला पण कसं काय कळलं असेल की आतापर्यंत रेकॉर्ड आहे माझ्या पाहण्यात 2 वाजून 2 मिनिटाला इथे रेल्वे हजर झाली बरं का. कथेला उपस्थित राहिलो म्हणजे कसं तरी आम्ही सापडलंच. माहेर सापडले बरं का आम्हाला भेटले माहेर. म्हणून हे आपलं माहेर आहे आणि इकडे येण्यासाठी प्रत्येकाला तळमळ होत असते. आणि बघा जीवनाचं कल्याण करून घ्यायचं असेल जीवनाचं सार्थक बघा सर्वच गोष्ट या ठिकाणी सर्वच मुक्ती काय तुम्हाला जे पाहिजे ते या ठिकाणी तुम्हाला मिळेल बरं का. कुठं पंढरपुरामध्ये कारण माहेरच आहे. आपण पाहतो ना ते बापा आणि आई माझी विठ्ठल रखुमाई. माहेरात आल्यानंतर आई वडिलांकडे जातो ना आपण. मग आपल्याही या ठिकाणी अभंगामध्ये महाराजांनी सांगितलेलं आहे की बापा आणि आई माझी विठ्ठल रखुमाई या ठिकाणी येऊन यांना भेटायचं आहे. आणि असा असणारा माझा पांडुरंग परमात्मा बघा तो असा विठेवरती उभा असणारा गोड गोड तुझे रूप गोड तुझे नाम देई मज प्रेम सर्व काळात. त्याचं गोड असणारं रूप गोड असणारं त्याचं साजीर सर्व सुखाचं आपलं असणार पुन्हा आणखी सर्व सुखाचे आगर बाप रखुमा देवीवर. आपण धावपळ तरी कशासाठी करतो. सुख समाधान आनंद याच्यासाठीच करत असतो. परंतु आपली वृत्ती स्थिर नसल्यामुळे आपल्याला सुख प्राप्त होत नाही आनंद प्राप्त होत नाही दुःखच असतं. कारण वृत्ती स्थिर नाही. परंतु ही वृत्ती इतरत्र कुठेही धावू नये म्हणतात महाराज. म्हणून सर्व सुकृताचे सर्व सुखाचे आगर किंवा जाई नगे मायेला पंढरपुरा भेटे न माहेरा पुलिया. आणि इथं आल्यामुळं काय होतं अवघाची संसार सुखाचा करीन आनंद भरीन तिन्ही लोक अशा प्रकारे सुंदर अशी साथ महाराज सिद्धेश्वर महाराजांची. तेव्हा गायकाला साथ करावी लटपटे महाराजांच्या विद्यार्थ्यांनी. गायकाला काय लागतं तुझे बाबांनी सांगितलेलं त्या पद्धतीला सुंदर असं असणार बघा. अण्णा काय म्हटले प्रमाण सुखा लागेल तरी शिकरमळ. सुख पाहिजे असेल आपल्याला आनंद पाहिजे असेल तर कुठे यावं लागतं. तरी तुला एकदा तरी तू जीवनात पंढरीला जाईल. मग तुला अवघा सुखर पोहोचली. मग तू अवघा सुखर पोहोचली. जन्मोजन्मीचे दुःख विसरत. जन्मोजन्मीचे दुःख आपल्या हाताचेच नाही. तर मी सुद्धा सांगतो महाराज माझंही परम भाग्य सांगतो की या ठिकाणी कीर्तन करायला मला या ठिकाणी महाराजांना भागवत करण्यासाठी आम्हाला जी या ठिकाणी महाराजांना मृदंग वाजवण्याची गायन करण्याची आपल्याला जी संधी मिळाली हे आपलं आताच नाही तर जन्मजन्माचं काय पुण्य